तर रामराम मंडळी, या वर्षी थंडी एवढी जलजलाते, खोबरेल तेल सुद्धा 10 वेळेस गरम करावं लागतंय भाऊ. असो, या बावड्याचं पण काही चित्त लागत नाही माझ्याशिवाय. काही म्हणे राजदादा आज काय प्रोग्राम, आपले काय लागस रे भाऊ, डोका म्हणाय बुस्सा आणि कोठे बी घुसा. जाऊ दे म्हटलं, चल मेंदू गरम करू. भाई म्हणे राजदादा तेरे सुंदरता का रहस्य क्या है. मित्रा रात्री झोपताना बकरीच्या दुधाची थरी लाव, एकदम भारी राहते. अजून काही प्रश्न करायच्या अगोदर मी निघालो आमच्या बिग बॉस कडे. कसं आहे, डब्बे में डब्बा डब्बे में दही, राजदादा की जिबे को वळणच नाही. एंट्री मारतात फुटाणा लगेच म्हटलं मामा खायच्या वेळेस लगेच पोचून जातो. लगेच पुढे वटाणाला म्हटलं खिडकी दाखव. पुढे खोटं अजिबात बोलायचं नाही आणि शिस्तीत अजिबात कुस्ती करायची नाही, अशी आमची राखी. त्याच्याशिवाय आपण कायम अपूर्ण आहेत भाऊ. हे आमचे इंजिनियर पाहुणे, यांना यांच्या मापाची चप्पल आणि फॅक्टरी अजून बी भेटेल नाही. दादा म्हटले का ग मी जाऊ का. ताई म्हणे दये तिले काही फुकटी गोंडा गोय असं म्हणे, तुमनं बसणार आहे ना एक जागावर. पुढे ताई म्हणे जेवण कोणाला पाहिजे, म्हटलं मला. ताई म्हणे वा रे वा, फुकटात गोड लागतं म्हणे तुला, भांडे पुस म्हणे जरा. लगेच वटाणा म्हणतो मला गे रे सुंदर मा. मग काय आपण काय सुट्टी देतो का असा का वाकड बबल्या करा ना. ताईला एक तोंडे घे सांग ना, ते उठी जाय म्हणे आते. जसं पण लोडिंग झाल्यानंतर फुटाणा मला म्हणतो मामा जस्ट कॅज्युअल मध्ये काहीतरी पप्पाला सांग रो म्हणे. दादा कसाल मास्तर लोकच ना, पोटर पाय देना ना, जाऊ द्या ना. चलो चलते है. बघ बेटा, मेंदूला अजिबात त्रास द्यायचा नाही बरं जास्त. लोके काय बी म्हणो, पृथ्वी आई गोलच आहे बरं बेटा. तोच पुढे फुटाण्याला सांगितलं मेंदू आता थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवलेला आहे आणि गाडी आता मी डेपो मध्ये लावतोय, तोपर्यंत तू सगळ्यांना सांग जय महाराष्ट्र.